नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1। पाठ घटक क्रमांक 20, आपले भावनिक जग। आपले भावनिक जग यामध्ये या पाठामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या काही भावना असतात, या वेगवेगळ्या प्रसंगानुसार वेगवेगळ्या असतात, ते आपण या चित्रामध्ये पाहू शकतो। प्रत्येक चित्रामध्ये इथे भाव दाखवलेले आहेत। कोणी अभिनंदन करताना आहे, कोणाला आनंद झालेला आहे, कोणाला दुःख झालेलं आहे, कोणी रागाने पाहत आहे, कोणाला टेन्शन आलेलं आहे, कंटाळा आलेला आहे। अशा प्रकारची ही चित्र आपल्याला दाखवण्यात येत आहे। अभ्यास कसा करावा हाही प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे। मग आता यामध्ये आपण बरीचशी चित्र पाहिलेली आहेत आणि इथे काही प्रश्न आहेत। जसे प्रश्नासारखं जे काही निरीक्षणं नोंदवायची आहेत। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचे वागणे सांगा। वर्तमानपत्रातील नैसर्गिक आपत्तींची चित्रे, वर्तमानपत्रातील क्रिकेटच्या सामन्याविषयी बातम्या, वर्गातील मित्रमैत्रिणींबद्दल येणारा राग, सर्कशीतील विदूषकांच्या करामती, या काही घटना दिलेल्या आहेत आणि या घटनांवर आपलं तुमचं मत, तुमचं निरीक्षण नोंदवायचं आहे। आता हे नोंदवत असताना इथे मी काही दिले, काही थोडंफार या थोड्याफार फरकाने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचे वागणे सांगा या विषयावर सकाळी उठल्यापासून आपले वागणे कसे होते याची नोंद आपल्याला करता येईल। जसं संयमीपणा, परिस्थितीला सामोरे जाणे, पौष्टिक आहार, नाश्ता, व्यायाम या सगळ्या गोष्टी करणे, सुसंवाद, सर्वांशी प्रेमाने वागणे, घरातील कामं करणे, वेळापत्रकाचा दैनंदिन कामासाठी उपयोग करणे, नियमितपणे खेळ खेळणे, अनुकरण, इतरांचे ऐकणे आणि अनुकरण करणे, स्वची जाणीव, आपण काय करतो ह्याची जाणीव असायला पाहिजे। पुढचा विषय होता तो म्हणजे वर्तमानपत्र, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती चित्रे। आता नैसर्गिक आपत्ती जेव्हा चित्र जर पाहिली तर इथे खरोखर म्हणजे दुःखाच्या भावना आपल्याला व्यक्त होऊ शकतात। भूकंप, महापूर, त्यानंतर क्रिकेटच्या सामन्याविषयी जर बातम्या पाहिल्या तिथे आपल्याला जोश येतो, उत्साह येतो असतो, हे या चित्रामध्ये दिसतंय। त्यानंतर वर्गातील मित्रमैत्रिणीबद्दल राग, इथे दोघांची मारामारी चालू आहे की राग आल्यानंतर माणसाचा मग कपडेसुद्धा ते फाडण्याचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीचे चित्र दाखवले। सर्कशीतील विदूषकांच्या करामती, एक कुतूहल असतं इथे की तो विदूषक काय करणार आहे। आश्चर्यकारक काही गोष्टी इथे आहेत या विदूषकाच्या बाबतीमध्ये। मग आता
माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू असतात. जसं माणूस कधी रागावतो, तर कधी कोणाला उदारपणे क्षमा करतो, त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो, तर कधी कोणाबद्दल प्रेम वाटते, कधी तो फक्त स्वार्थीपणे वागतो, तर प्रसंगी इतरांसाठी त्याग करायला, इतरांना मदत करायलाही पुढे सरसावतो. राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या गोष्टी आपल्या भावना आहेत. मग माणसाच्या स्वभावाचे जे काही पैलू आहेत त्यामध्ये काय काय सांगितले, जसं कधी रागावणे, कधी क्षमा करणे, कधी दया करणे, कधी आनंद व्यक्त करणे, कधी दुःख व्यक्त करणे, कधी प्रेम करणे, कधी नैराश्य येणे, कधी उदास वाटणे, कधी मत्सर करणे, कधी त्याग करणे, तर कधी शांत बसणे. असे अनेक पैलू हे माणसाच्या स्वभावाचे असतात. भावनांचा मेळ, भावना म्हणजे काय मग, आणि या भावनांचा मेळ कसा घालायचा? मनातील इच्छा, मनात व्यक्त केले जाणारे विचार म्हणजे भावना. कारण माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. तो इतर प्राण्यांपेक्षा जास्त हुशार आहे. त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. म्हणजेच विचार व भावना यांचा योग्य मेळ त्याला घालता आला पाहिजे. योग्य वेळी निर्णय घेणे, कोणी आपल्याला दुखावले की किती वाईट वाटून घ्यायचे किंवा किती राग येतो हे आपल्याला कळले पाहिजे. आपला संयम राखता आला पाहिजे. हे भावनांच्या बाबतीमध्ये सांगता येईल, संयम. मग आता इथे सुद्धा काही चित्र दाखवली. या चित्रामध्ये प्रत्येक चित्रात वेगवेगळ्या प्रकारचे भाव दाखवलेले आहेत. मग भावनिक समायोजन म्हणजे काय? तर माणूस हा विचारशील असतो, तसा तो भावना प्रधान सुद्धा असतो. विचार आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. कोणी आपल्याला दुखावले की वाईट वाटते, हे स्वाभाविक आहे. परंतु आपण किती वाईट वाटून घ्यायचे हे आपल्याला कळायला पाहिजे. कोणी रागाने बोलले तर आपल्यालाही राग येणारच, परंतु आपण किती रागवायचे याची मर्यादा कळली पाहिजे. एखादी वस्तू दुसऱ्याकडे आहे, आपल्यालाही ती हवीशी वाटते, परंतु त्यासाठी किती हापापलेपणा करायचा हे कळले पाहिजे. म्हणजे असा हा एक भावनिक समायोजनाचा भाग आहे. म्हणजेच विचारीपणाने भावना आवरता येतात, त्यांच्यावर संयम ठेवता येतो. भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, याला भावनिक समायोजन असे म्हणतात. आता इथे काही चित्र दाखवली की जसं विचार आणि भावनांचा मेळ कसा घालता आला पाहिजे त्याबाबतची काही चित्र आहेत. आनंद बघा, आनंदाचं चित्र आहे, दुःखाचं चित्र आहे, रागाचं चित्र आहे, तिरस्कार, चीड आणि वैताग अशा प्रकारची ही काही चित्र दाखवली गेलेली आहेत. भावनांचा योग्य मेळ असेल तर काय होते? व्यक्तिमत्व संतुलित बनते, इतरांना समजून घेण्याची क्षमता वाढते, प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, इतरांना आकारण दोष देणे, एकमेकांची उणीधुणी काढणे, त्यांचा मत्सर करणे, त्यांचे यश सहन न होणे, दोषापासून सुटका करून घेणे, आनंदी राहणे, इतरांशी जुळून घेण्याची वृत्ती वाढते. या सगळ्या बाबी जर भावनांचा योग्य मेळ असेल तर ह्या होऊ शकतात. एकेकवरपणा कमी होतो. त्याचबरोबर इथे काही प्रसंग दिले आहेत, त्या खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? रणजित आणि अभय यांच्यात पहिल्या बाकावरून वाद झाला. दोघेही रागावले, दप्तर फेकण्याच्या तयारीत. काय कराल? दोघांना समजावून सांगणे, व आज तू बस, उद्या तू बस असे करून त्यांचा राग शांत केला जाईल. हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण तो लाजरा आहे. शिक्षकांना सांगणे त्याला संकोच वाटतो. हेमंतला प्रोत्साहन देणे, सरांना सांगणे.
पुढचा आहे, निशाची अभ्यासाची वही चुकून रेखाच्या दप्तरात घरी आली. निशाला समजावणे व रेखाने जाणीवपूर्वक केले नाही हे सांगणे. तर अशा प्रकारे हे काही प्रसंगाच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो. आनंद व दुःख याप्रमाणे राग ही सुद्धा आपली भावना असते. बघा इथे चित्र दाखवले. या 3 चित्रामधला फरक आपल्या लक्षात येईल. राग वारंवार येत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. डोकेदुखी, निद्रानाश, निरुत्साह असे परिणाम होतात. समंजसपणा, सहकार्याची वृत्ती नाहीशी होते आणि रागीट व हट्टी स्वभाव होतो. आता इथे काही प्रश्नसुद्धा दाखवले गेलेले आहेत. जसं भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील प्रसंगातील जे चांगले आहे त्यावर बरोबरची खूण करा, म्हणजे करू नये असे तुम्हाला वाटते त्यावर चुकीची अशी खूण करा. असा एक भाग आहे इथे. आता यामध्ये रमेशने सुरेशला त्याच्याबद्दल अमितने काहीतरी वाईट बोलल्याचे सांगितले, परंतु सुरेशने त्याची खात्री करून घेऊनच प्रतिक्रिया देण्याचे ठरवले. बरोबर की आहे की चुकीचं हे वाक्य आहे? बरोबरच आहे, कारण शेवटी त्याने खात्री करून घेण्याचं ठरवलेलं आहे आणि नंतरच तो बोलणार आहे. छाया आणि मीना अभ्यासात सारखीच प्रगती करणार आहेत. शिक्षकांनी छायाच्या निबंधाचे खूप कौतुक केले. मीनाला त्याचा खूप राग आला. छायाशी बोलायचे नाही असे तिने ठरवले. हे चुकीचं आहे, कारण शेवटी या ठिकाणी अभ्यासाची प्रगती आहे आणि आपलं काय चुकलं हे शोधायला पाहिजे होतं. दिनेशने मनोजच्या दप्तरातील पेन व पेन्सिल काढून लपवून ठेवली. नंतर दिनेशने मनोजची माफी मागितली आणि पुन्हा तसे न करण्याचे आश्वासन दिले. बरोबर आहे इथे हे पण, कारण इथे आश्वासन दिले की नंतर अशा प्रकारची मी चूक पुन्हा कधी करणार नाही. सुनीताला आईबरोबर बाजारात जायचे होते, परंतु काही कारणामुळे सुनीताच्या आईला लवकर बाजारात जावे लागले. ती आईवर रागावली, परंतु तिने प्रथम आईला लवकर जाण्याचे कारण विचारले. ते तिला पटले, मग तिचा राग निवळला. बरोबर आहे, कारण तिला आईबरोबर सोबत जायचं होतं बाजारासाठी सुनीताला, परंतु आई अगोदरच निघून गेली होती. परंतु जेव्हा आईने सांगितलं की असं असं वेगळं कारण होतं आणि ते कारण जेव्हा तिला सांगितलं तेव्हा तिचा राग शांत झालेला आहे. बरोबर आहे इथे पण. त्याचबरोबर जसं आनंद आणि दुःख याप्रमाणे रागाच्या बाबतीमध्ये आणखी सांगायचं झालं तर या ठिकाणी समंजसपणा आणि सहकार्याची जी भावना आहे ती महत्त्वाची खरी, आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. आपल्याकडे काय उणीव आहे, आपल्याकडे काय, आपण कशात कमी आहोत हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. जसं आपले अक्षर सुंदर आहे, आपल्याला गणित छान समजते, विज्ञानात तर आवडीचा विषय ते सांगायलाच नको, कविता तर खूपच आवडतात, असे आपले मित्रमैत्रिणी आणि आपण सुद्धा सतत बोलत असतो. याचा अर्थ काय होतो की आपल्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. तसे आपल्याला काय येत नाही हे सुद्धा समजत असतं. आपण एखाद्या वेळात खेळात विषयात अधिक तरबेज असतो, तर एखाद्या बाबतीत तेवढी गती नसते. आपल्या क्षमतांबरोबर आपल्याला आपल्यातील उणिवा माहीत असल्या पाहिजेत. म्हणून जे येते त्यात प्रावीण्य मिळवण्याकडे दुर्लक्ष करू नये. खरं म्हणजे आपल्याला जे येतं ते आपण करतच राहायचं आहे, त्यात अधिक आपण तरबेज होऊ शकतो. मग आपल्याला येते, मग त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आता स्वभावाच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल की स्वभावसुद्धा बदलता येतो. जसं की आपल्यापैकी कोणाचा स्वभाव खरं म्हणजे
पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. उणिवा दूर करण्यासाठी एकमेकांना मदत करावी. आपल्यातील चांगल्या क्षमताबद्दलही बोलावे. तसेच उणिवाबद्दल सुद्धा मनमोकळेपणाने चर्चा केली तर ते आपल्या फायद्याचीच असतं. आणि त्याचबरोबर आपल्या स्वभावातील दोषांची सुद्धा आपल्याला जाणीव जर झाली तर ते आपले जे काही दोष असतात ते दोषसुद्धा दूर करता येतात. जसं इथे एक उदाहरण दिलं आहे की नेहाचं उदाहरण. नेहा आपल्या मैत्रिणीच्या सोबत आहेत. त्यांचा मोठा घोळका आहे आणि ती त्या घोळक्यामध्ये नेहा जास्त बोलते. इतरांना बोलण्याची तिच्यामुळे संधीच मिळत नाही. आता ती नेहा जास्त बोलते त्याच्यामुळे इतरांना बोलण्याची त्याच्या संधी मिळतच नाही. त्यामुळे नेहाच्या मैत्रिणींनी ठरवलं की आता या नेहाबरोबर आपण बोलायचंच नाही आणि त्यांनी मग ते बोलायचं टाळलं. आता बोलायचं टाळल्यानंतर जेव्हा हे नेहाच्या लक्षात आलं मग तिने काय ठरवलं की आता आपलं बोलणं कमी करायला पाहिजे. आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवायला पाहिजे. आणि मग तिने काही दिवस बोलण्यावर संयम ठेवण्याचे प्रयत्न केले. जास्त बोलत असेल मग ती सांगायला लागली की जर मी जास्त बोलत असेल तर मला मध्ये थांबवा तुम्ही. आणि असं तिने आपल्या मैत्रिणींना स्पष्टपणे सांगितलं होतं. हळूहळू काय झालं, नेहा इतरांचे बोलणे ऐकून घेऊ लागली आणि तिने आपली जी काही अति बडबड होती ही थांबवली. म्हणजे एकूण काय झालं, या ठिकाणी नेहाचा जो काही स्वभाव आहे हा नेहाचा स्वभाव बदलला. मग आता इकडे काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगायचं आहे. शाळेत जातो असे सांगून न जाता मनोज मैदानावर खेळत बसतो, हे योग्य आहे का? नाही, हे अयोग्य आहे. एखाद्याकडून आणलेली कोणतीही वस्तू वेळेत परत न करण्याची सवय असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणीला तुम्ही काय सांगाल? आणलेली वस्तू काम झाल्याबरोबर परत करावी. मग आपण या पाठामध्ये काय शिकलोय? जसं या पाठामध्ये भावना व्यक्त केल्या पाहिजेत. विचार आणि भावनांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवणे, अन्यथा त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. आपल्यातील क्षमतांबरोबर उणिवांचीही जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपल्या स्वभावातील उणिवा प्रयत्नांनी बदलता येतात. ह्या गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आता इथे आणखी काही हे करून पहा व आपणच आपले निरीक्षण करा. जसं आणखी सांगितलं की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतो, कसे वागतो त्याबाबतचे निरीक्षण करा. रस्त्यात झालेला 2 वाहनांचा अपघात. जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि रस्त्यात पाणी भरले आहे. वर्गात मित्रांची मारामारी झाली आहे. वर्गात तुमचे अभिनंदन केले व बक्षिसे मिळालीत. हे काही प्रसंग दिलेले आहेत आणि वाक्य दिलीत. यावरून आपलं निरीक्षण आपण करू शकतो. जसं इथे काही चित्रसुद्धा दाखवली की रस्त्यात झालेला 2 वाहनांचा अपघात. बघा काय होतं आहे, अपघात झाल्यानंतर वाहनांचं नुकसान होतं आहे. चालक उलटे सुलटे होऊन त्यांचंही मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होऊन त्यांना मार लागतो आहे, असं चित्र या ठिकाणी आहे. वर्गामध्ये मारामारी चालू आहे. म्हणजे इथे एकंदरीत मारामारीमुळे काय साध्य झालेलं आहे? मारामारीमुळे चिडचिडपणा निर्माण झालेला आहे, हे या चित्रातून आपल्याला दिसतंय. आता इथे आणखी काही दुसरा प्रसंग दाखवला. जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि रस्त्यात पाणी भरले. मग जोरात पाऊस सुरू झाला, रस्त्यात पाणी भरले, तर आपल्याला ज्या ठिकाणाहून पाणी नाही आहे अशा ठिकाणी येऊन चालायचं आहे. छत्रीचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित रस्त्यावर चालता येईल. अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. जेणेकरून आपल्याला पावसाचा त्रास होणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आता इथे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन सांगितलं की अभिनंदन झाले म्हणजे आनंद झालेला आहे.
आणि आनंदाच्या सुद्धा भावना या व्यक्त करता येतात. तसं परीक्षेत पास झाल्याचा आनंदसुद्धा ही एक वेगळी भावना आहे. वर्गातले काही कार्यक्रम होत असतात, त्यामध्ये सुद्धा आनंद मिळतो बक्षीस मिळाल्यानंतर. म्हणजे भावना म्हणजे काय, तर मनातील इच्छा मनात व्यक्त केले जाणारे विचार. भावना म्हणजेच मनातली इच्छा मनात व्यक्त केले जाणारे विचार. आता याच्यामध्ये कधी कधी रागावलं जातं. मग रागावले झाल्यानंतर समजा कोणी कम्प्युटरवर काम करत आहे आणि त्याला खूप राग आलेला आहे, अशा वेळेला तो काय करतो, जोराजोरामध्ये तो जो कीपॅड असतो त्या कीपॅडवर जरा आपले बोटं आपटीत असतो जोरजोराने, कारण राग हा तो त्या ठिकाणी आपला व्यक्त करत असतो. काही चूक झाली मग तिथे त्याला सुद्धा आपण तो सॉरी क्षमा कर म्हणजे त्यासुद्धा आपल्या ज्या भावना असतात त्यासुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येतात. मग या चित्रामध्ये कोणकोणत्या भावना आहेत, पहिलं चित्र आहे ते आपण सांगायचं आहे, लिहायचं आहे. इथे सुद्धा काही ही चित्र दाखवली जातात की या चित्रामध्ये सुद्धा भाव भाव आहेत ते आपण ओळखायचे आहेत, लिहायचे आहेत. आता इथे या चित्रामध्ये हे सध्या तसं दाखवलं आहे की जसं एक्साइटेड, जसं मग इंग्रजीतले शब्द आहे ते तुम्हाला सुद्धा ते शब्द आहेतच, माहीत आहेत. सॅड, एंग्री, सिक, सरप्राईज, हॅपी, अनहॅपी, बोर. म्हणजे दुःखी, रागावणे, आजारी होणे, आश्चर्यचकित वाटणे, आनंदी होणे, दुःखी वाटणे आणि कंटाळा येणे, एकदम अचानक आश्चर्यचकित होणे, अशा अनेक ह्या शब्दाचे अर्थ आपले दिलेले आहेत. आता हे चित्र पहा आपण. राग आलेला आहे या मुलाला. राग आल्यानंतर चेहऱ्यावर काय परिणाम होतो हे या चित्रावरून लक्षात येईल. या ठिकाणी समन्वय साधलेला आहे या चित्रामध्ये दाखवलेले. मग आता इथे तुम्हाला काही प्रश्न आहेत, पुस्तकातला तक्ता आहे. तक्त्यामध्ये उपक्रम दिलेला आहे की खालील तक्ता भरा, शिक्षकांच्या मतीने आपला स्वभाव जाणून घ्या. कृती, स्वनिरीक्षण, नेहमी, अनेकदा, कधी कधी, नाही. खूप राग येतो, मग इथे आपण भरू शकतो. याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल की खूप राग येतो का, नेहमी येतो का, नाही. अनेकदा येतो का, नाही. कधी कधी. मग इथे आपण सतत गप्पा मारतो. सतत गप्पा मारले जातात का, नाही. कधी. इतरांना मदत करतो. नेहमी इतरांना मदत केली जाते. इतरांची आपुलकीने चौकशी करतो. अनेकदा. खूप भांडण करतो. केले जाते का भांडण, खूप भांडण भांडण करतात का करतो का. या ठिकाणी दोघांची, एक मुलगा आणि मुलीच्या संदर्भात हे. समजा कोणी म्हणत असतं नाही, भांडण करतच नाही. इतरांना शाबासकी देतो. इथे इतरांना शाबासकी दिली जाते अनेकदा. कोणी वाईट बोलले तर रडू येते कधी. आनंदी राहायला आवडते नेहमी. तर अशा प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण करू शकतो.
आता आणखी काही प्रश्न दिलेले सोडवायला. जसं भावना म्हणजे काय, भावनिक समायोजन म्हणजे काय, स्वभावातील उणिवा दूर कशा करता येतील आणि चांगला स्वभाव कसा सिद्ध कराल, अशा प्रकारचे काही 4 प्रश्नसुद्धा तुम्हाला सोडवायला दिलेत. याशिवाय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे लिहा आणि तुम्हाला काय वाटते असे काही प्रश्नसुद्धा आहेत आणि तुम्ही या प्रसंगी काय कराल हे प्रश्नसुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही सोडवायचे आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.